अहिल्यानगरच्या दक्षिण भागात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडलाय। खरीप पिकांसह फळबागा पाण्याअभावी करपू लागलेल्या आहेत। नगर तालुक्यातील खडकी येथील शेतकऱ्याची 1.5 एकरातली 400 संत्र्यांची बाग पाण्याअभावी होरपळली असून 100हून अधिक झाडं जळून गेली आहेत। उर्वरित संत्री लिंबा एवढी राहून गळून पडतायत। लाखो रुपयांचा खर्च आणि वर्षानुवर्षाची मेहनत वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। चारा पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झाल्यामुळे सरकारने तातडीने मदत करावी, अन्यथा दक्षिण अहिल्यानगरात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होती आहे। 1.5 एकरमध्ये बाग आहे संत्र्याची, त्याच्यात आपण 400 झाड लावले होते। तर ते 400 झाडापैकी आपले 100 ते 150 झाड आपले पूर्णपणे जळून गेले होते। दुसरी पेरणी करायचं ते आपण वावर नीट केलं, पण पाऊस काय आलेला नाही आणि सध्या ही परिस्थिती अशी झाली झाडाची, हे झाडाचे फळं जे येतात ते पूर्णपणे गळून चाललेले आहेत आणि झाडं पण पूर्ण वाळून चालले आहेत। अजून जर पाऊस जर आला नाही 8 दिवसामध्ये झाडं जे उर्वरित दिसले सगळे फळं बी गळून जातील आणि झाडं पण पूर्णपणे खराब होऊन जातील। इतकं ह्या फळांचं असं वाटतं 4 वर्ष आपण एवढं जपलंय आणि आता जर हे फळच काय पण झाडं सुद्धा काढायची जर वेळ आली तर 4 वर्ष आम्ही रिवर्स येतो का नाही। आणि एवढा पैसा खर्च करून उपयोग काय झाला त्याचा। असे लिंबासारखे फळ झालेत, हे झाले ते सारखे गळून पडून राहिलेत, काय काय करणारी। पाणी जर असतं आमच्या विहिरीला पाणी असतं आम्ही रात्रंदिवस त्यांना म्हणजे इतकं जपलं तर पाणी पण दिलं असतं ना। आम्हाला एकतर दुष्काळ जाहीर करावं तर लागेलच लागेल, पण आमच्या इकडे पूर्णपणे म्हणजे कायमस्वरूपी आम्हाला पाण्याची सोय पाहिजे। पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे फळ पिकांची झाडं हा जवळपास जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत। त्याचबरोबर इतर पिके, जनावरांचे चारा पिके, गहू, ते मूग, सूर्यफूल, सोयाबीन हे बी पिकं आता जवळपास जळण्याच्याच मार्गावर आहेत। तरी सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी जनावरांचे बी उपासमारीची वेळ आली आहे, तरी जनावरांना चारा छावणी किंवा चारा डेपो चालू करण्याची गरज आहे।